मृत्यू नुसतं नाव ऐकलं तरी अनेकांना भीती वाटते नाही का? पण कधी विचार केलाय की जर मृत्यू नसताच तर काय झालं असतं? ह्याच एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर एका जुन्या पण खूप सुंदर गोष्टीत दडलंय. चला तर ऐकूया ती गोष्ट जी आपल्याला जगण्याचा खरा अर्थ शिकवते. तर हाच तो प्रश्न आहे जो या कथेचा आत्मा आहे, की मृत्यू खरंच गरजेचा आहे का? चला तर मग या प्रवासात आपण एकत्र शोधूया की मृत्यूशिवाय आपलं आयुष्य खरंच अपूर्ण का वाटू शकतं. तर ही गोष्ट आहे एका राजाची. त्याच्या मनात ना आपल्या सगळ्यांसारखीच एक भीती होती. कसली? मृत्यूची. आणि याच भीतीवर मात करण्यासाठी तो निघाला एका मोठ्या प्रवासावर. तो राजा पोहोचतो थेट एका ज्ञानी संतांकडं, जे राज्याच्या सीमेवर एका मोठ्या झाडाखाली बसलेले असतात. आणि तो अगदी नम्रपणे त्यांना विचारतो, महाराज, असं काही औषध मिळेल का जे मला मृत्यूपासून वाचवेल? मला कायम जगायचं आहे, अनंत काळ. आता संतांनी त्याला जो उपाय सांगितला ना, तो आश्चर्यकारकपणे सोपा होता. ते म्हणाले, हे बघ, तुझ्या समोर जे 2 डोंगर आहेत ना, ते ओलांडून जा. तिथे तुला एक सरोवर सापडेल. बस त्याचं पाणी पी, म्हणजे तू अमर होशील. राजाच्या मनात तर आशेचा दिवाच पेटला. मग काय, राजा मोठ्या उत्साहाने आणि अपेक्षेने निघाला त्या चमत्कारी सरोवराच्या शोधात, संतांनी सांगितलेल्या वाटेवर. खूप साऱ्या अडचणी पार करून अखेर तो राजा त्या सरोवराजवळ पोहोचलाच. त्याने ओंजळीत पाणी घेतलं आणि तो पिणार. तेवढ्यातच एक प्रचंड वेदनादायक किंकाळी त्याच्या कानावर पडली आणि त्या आवाजाने त्याला ऐन विजयाच्या क्षणी जागेवरच थांबवलं. राजा आवाजाच्या दिशेने गेला आणि तिथे त्याला अमृतत्वाचं एक असं धक्कादायक रूप दिसलं जे त्याने कधी कल्पनेतही पाहिलं नव्हतं. तिथे एक माणूस होता, इतका म्हातारा की फक्त हाडांचा सापळा उरला होता त्याचा, आणि तो वेदनेने तळमळत होता. त्याने राजाला सांगितलं, मी पण याच सरोवराचं पाणी प्यायला होतो आणि अमर झालो, पण हे वरदान नाही, हा शाप आहे. माझ्या मुलाने मला घरातून हाकलून दिलं आणि तो मेला. माझी नातूसुद्धा म्हातारे झालेत. आता मला कोणीच नाहीये सांभाळायला. मी काही खात नाही, पीत नाही, तरीही जगतोय, कारण मी मरूच शकत नाही. आणि ऐका, तो म्हातारा माणूस पुढे म्हणाला की तो तब्बल 50 वर्ष त्याच जागेवर एकटा वेदनेत खितपत पडला होता. हे ऐकून राजाच्या पायाखालची जमीनच सरकली. अमरत्वाचं हे असं भयंकर रूप पाहून तो आतून पुरता हादरून गेला. आता राजाच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याला कळलं की अमरत्वात एक मोठी गडबड आहे. अरे, तारुण्याशिवाय अमरत्वाला काय अर्थ आहे? ते तर वरदान नाही, शापच आहे. पण मग त्याच्या डोक्यात एक नवीन विचार आला. एक मिनिट, पण जर अमरत्वाबरोबर कायम तरुण राहता आलं तर? हाच प्रश्न घेऊन तो परत निघाला त्या संतांकडे. बरं, संतांनी राजाला दुसरा उपायही सांगितला. आणि आता राजाचा प्रवास फक्त अमर होण्यासाठी नव्हता, तर कायम तरुण राहण्यासाठी सुद्धा होता. संत म्हणाले, आणखी एक पर्वत ओलांड. तिथे तुला पिवळ्या रसाळ फळांचं झाड दिसेल. ते एक फळ खाल्लं की तू तरुणही राहशील आणि अमरही होशील. राजा पोहोचला त्या झाडाजवळ. त्याने फळ तोडायला हात पुढे केला आणि पुन्हा तेच झालं. त्याला माणसांच्या भांडण्याचा, आरडाओरड करण्याचा मोठा आवाज आला. तिथे काय होतं तर दिसायला तरुण असलेले 4 जण मालमत्तेसाठी अक्षरशः एकमेकांचा जीव घेत होते. एक, ज्याचं वय होतं 250 वर्ष, तो ओरडत होता की त्याचा 300 वर्षांचा भाऊ त्याला हिस्सा देत नाहीये. तो 300 वर्षांचा भाऊ त्याच्या 350 वर्षांच्या बापावर आरोप करत होता आणि तो बाप त्याच्या 400 वर्षांच्या बापाकडे म्हणजे पंजोबांकडे बोट दाखवत होता. राजाला हे बघून कळून चुकलं की जर मृत्यूच नसेल तर पिढ्यानपिढ्या चाललेला हा संपत्तीचा लोभ, हे भांडण कधीच संपणार नाही. हे सगळं बघून राजाला प्रचंड धक्का बसला. त्याच्या लक्षात आलं की कायम तरुण राहून अमर होण्याने दुःख संपत नाही, उलट लोभ आणि द्वेष अनंत काळासाठी वाढत जातो. त्याने ते फळ तोडलंच नाही. तो तसाच परत संतांकडे गेला. आता त्याला मृत्यूचं खरं महत्त्व पटलं होतं. तो काही न बोलता फक्त कृतज्ञतेने संतांपुढे झुकला. तेव्हा संत त्याला जीवनाचं सगळ्यात मोठं रहस्य सांगतात. ते म्हणतात, राजा, या जगात प्रेम का आहे माहीत आहे? कारण मृत्यू आहे. आपलं आयुष्य कधीतरी संपणार आहे हे आपल्याला माहीत आहे, म्हणूनच आपण नाती जपतो, एकमेकांना जीव लावतो, प्रत्येक क्षणाला महत्त्व देतो. मृत्यू हा जीवनाचं शेवट नाही, तर त्याला अर्थ देणारी गोष्ट आहे. तर या गोष्टीतून आपल्याला हेच शिकायला मिळतं की मृत्यूची चिंता करत बसण्यापेक्षा प्रत्येक क्षण भरभरून जगायला हवा. पण हे करायचं कसं? सोपं आहे. उत्तर आपल्या रोजच्या जगण्यातच आहे. बघा, आपण आपली रोजची साधी कामंसुद्धा एका वेगळ्या नजरेने बघू शकतो. म्हणजे देवाची आठवण काढली तर साधी आंघोळसुद्धा पवित्र स्नान वाटेल, जेवण प्रसाद वाटेल आणि आपलं घरच मंदिर होऊन जाईल. अशाने आपला प्रत्येक क्षण सार्थकी लागेल. म्हणूनच म्हणतात, आणि या कथेचा सारही हाच आहे की जे प्राप्त आहे तेच पर्याप्त आहे. ज्याचं मन मस्त आहे त्याच्याकडेच समस्त आहे.
जेव्हा राजाने अमर होण्याचा मोह सोडला तेव्हा त्याला हे खरं समाधान मिळालं. आणि शेवटी ही गोष्ट आपल्या प्रत्येकासमोर एक महत्वाचा प्रश्न ठेवून जाते. आपल्याला हे माहीत आहे की आयुष्य कायमचं नाहीये. मग आपण आपला उरलेला प्रत्येक क्षण कसा जगणार आहोत यावर विचार करायला हवा.